पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक विधानसभेत सादर। अपराध करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षांची शिक्षा तसंच 1 कोटी रुपये दंडाची तरतूद। मंत्री शंभूराज देसाईंनी विधेयक मांडलं। विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची वेळ संपली। 12 उमेदवारांपैकी कोणाचीही माघार नाही। गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता। खासदारांना शपथ घेताना घोषणा द्यायला मनाई। लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी शपथ घेतानाच्या नियमात बदल केल्याची माहिती। 18व्या लोकसभेच्या खासदारांनी शपथ घेताना वेगवेगळ्या घोषणा दिल्यामुळे वाद झाला होता। वर्षाला 50 लाख नोकऱ्यांची निर्मिती करा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कॅबिनेट मंत्र्यांना आदेश। रोजगार निर्मितीसाठी नेटवर्क वाढवण्याच्या पीएमओ कार्यालयाच्या मंत्र्यांना सूचना। विधान भवनाच्या पायऱ्यांवर मिलिंद नार्वेकर आणि राम कदम यांची भेट। दोघांच्या गप्पा मारतानाचा व्हिडिओ समोर। हाथरसच्या सत्संग आयोजक आणि मुख्य सेवेकरी देवप्रकाश मुद्रक याला शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर। उत्तर प्रदेशच्या पोलिसांकडून देवप्रकाशचा शोध सुरू। ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंशी पंतप्रधान मोदींनी चर्चा केली। स्पर्धेआधी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा मोदींकडून प्रयत्न। बिहार सरकार आता पेपर फोडणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याचा कायदा करण्याच्या तयारीत। बिहारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तशी कारवाई होण्याची शक्यता। बिहारमधील सारण जिल्ह्यात आणखी एक पूल कोसळला। गेल्या 15 आठवड्यात राज्यात पूल कोसळण्याची ही 10वी घटना आहे। नोएडाच्या लॉजिक्स मॉलमध्ये एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग। धुरामुळे अनेकांचा श्वास गुदमरत असल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी हेल्मेट घालून मॉलमध्ये जात लोकांना बाहेर काढलं। उत्तर कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीवर अजूनही नियंत्रण नाही। धुरामुळे आसपासच्या नागरिकांना श्वास घेण्यास त्रास। जंगलालगतच्या परिसरातून 26,000 लोक विस्थापित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।